नमस्कार मित्रांनो, आपण पाहूयात इयत्ता 6वी इतिहास नागरिकशास्त्रामधील नागरिकशास्त्रातील पाठ दुसरा समाजातील विविधता. त्याच्यामध्ये आपण विविधता हीच आपली ताकद, धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व, आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग, समाजाचे नियमन हे मुद्दे आपण पाहणार आहोत. भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे. मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. ते वेगवेगळ्या पद्धतींनी सणवार, उत्सव साजरे करतात. त्यांच्या पूजा, उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. आपल्या देशातील हे विवाह समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतीय समाजात कसे अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. सर्व धर्माचे सर्व भाषिक लोक आपल्या भारतात राहतात. त्यामुळे काय होते, सगळ्यांच्या चालीरीती, परंपरा वगैरे आहेत. ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे. ही विविधताच कसं आपले सांस्कृतिक वैभव बनले आहे. आता मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. आपण पाहिलंच आहे, आपण राहतो समाजात. तर आपल्या आजूबाजूला राहणारे लोक कसे बंगाली असतात, हिंदी बोलणारे असतात, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे असतात. ते वेगवेगळ्या पद्धतीने सणवार उत्सव साजरे करतात. आता सगळ्यांचे सणवार उत्सव कसे वेगवेगळे असतात आपल्याला माहीतच आहे. मग त्यांच्या पूजा, उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेचीच देवाणघेवाण आहे. आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते. आता बघा, दुसरा मुद्दा आहे विविधता हीच आपली ताकद. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. अशा सहअस्तित्वामुळे आपल्यातील सामंजस्य वाढते. त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी व जीवनपद्धतीशी आपली ओळख होते. आपण एकमेकांच्या जीवनपद्धतींचा आदर करायला शिकतो. इतरांच्या काही प्रथा, परंपरा आत्मसात करतो. यातून समाजात एकोपा वाढतो. सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक आणि सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो. विविधता हीच आपली ताकद. आपल्यात भाषांमध्ये विविधता आहे, तसेच आपल्या चालीरीती याच्यामध्ये विविधता आहे. पण ही विविधताच कशी आपली ताकद आहे का? तर विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे. अशा सहअस्तित्वामुळे काय होतं, आपल्यातील सामंजस्य वाढते. त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी आणि जीवनपद्धतींशी कसं होतं, आपली ओळख होते. म्हणजे सगळ्यांच्या चालीरीती, जीवनपद्धती वेगळ्या आहेत. तर ते कसं आहे, आपण एकत्र राहिल्यामुळे किंवा समूहात राहिल्यामुळे काय होते, कुणाच्या चालीरीती कशा आहेत हे आपल्याला सगळं समजतं. मग आपण एकमेकांच्या जीवनपद्धतीचा आदर करायला शिकतो. इतरांच्या काही प्रथा, परंपरा आत्मसात करतो. यातून समाजात एकोपा वाढतो. सामाजिक एकोप्यामुळे काय होतं, आपण अनेक नैसर्गिक आणि सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो. आता बघा, धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व. भारतीय समाजात विविध धर्माचे लोक राहतात, आपल्याला माहीतच आहे. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागते. सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे, यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. भारत हे जगातील एक महत्त्वाचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारलेले आहे. बघा, धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व. भारतीय समाजात कसं आहे, विविध धर्माचे लोक राहतात. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे आणि सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, असे आपल्या संविधानात महत्त्वाची तरतूद केलेली आहेत. मग भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे. या तत्वानुसार बघा, आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही. सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते. शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही.
धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे. शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना आहे. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे. आपलं जे धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे त्यानुसार कसं आहे, आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही आहे. म्हणजे एकच धर्म राहील असा कुठल्याही एका धर्माचा पुरस्कार केला नाही, कारण सगळ्यांचे वेगवेगळे धर्म आहेत आणि सगळ्यांना आपले धर्म जपण्याचा इथं अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपापल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्यही आहे. धर्माच्या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही. तर सर्व धर्माच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते. शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे. शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचेही स्वातंत्र्य त्यांना आहे. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात कसं आहे, धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे. आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. समाजात राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो, आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो हे आपण समजावून घेऊया. सहकार्य. कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. कोणताही समाज आहे तो कसा व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्य आहेत त्याच्यावरती आधारलेला असतो. व्यक्तीमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचे आहे. सहकार्य अभावी आपला विकास रखडेल, दैनंदिन जीवन सुरळीतही चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया आहे. सहकार्य बघा, आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग त्याच्यामध्ये सुरुवातीला येतं सहकार्य. कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावरती आधारलेला असतो. व्यक्तीमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे आणि देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचे आहे. सहकार्याअभावी आपला विकास रखडेल, दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते आणि समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया आहे. चला चर्चा करू. यामध्ये बघा, आपल्या समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना, मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी शासनाने आतापर्यंत कोणत्या योजना राबवल्या आहेत याची माहिती मिळवा. या घटकांच्या विकासासाठी तुम्ही काय कराल याची वर्गात चर्चा करा आणि चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे इतर वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. बघा, आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे, बरोबर. मग आपल्या समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांना किंवा मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केले पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. त्यासाठी शासनाने आतापर्यंत काय कुठल्या योजना राबवल्या आहेत याची माहिती घ्यायला हवी. तसेच या घटकांच्या विकासासाठी तुम्ही काय कराल याची वर्गात चर्चा करायला सांगितली. चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे आणि इतर वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला सांगितलेले आहे. आता बघा, सहिष्णुता आणि सामंजस्य. समाजात जसे सहकार्य असते तसेच कधी मतभेद, वाद आणि संघर्ष निर्माण होतात, बरोबर. समाजात जसे सहकार्य असतात, तर आपण बघा, कुटुंबात आपल्या 4 माणसांचं जरी कुटुंब असेल तर सगळ्यांचे मतं वेगळे असतात. म्हणजे 4 जणात सुद्धा मतभेद असतात. तसंच आहे, समाजात जरी सहकार्य असेल तरी कधी काय होतं, मतभेद, वाद आणि संघर्ष हे निर्माण होतात. व्यक्तीमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाही तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह व गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याच हिताचे नसते. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णुवृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. समाजात जसे सहकार्य असते, जसे कसा समाज एकत्र असतो तसंच काय होतं, कधी काय होतं, मतभेद असतात, वाद असतात, संघर्षही असतात.
मग त्यामुळे काय होतात, संघर्ष निर्माण होतात आणि व्यक्तिमधील मते, विचार, दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याच हिताचे नसते. तडजोड किंवा समझोता याच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णुता दाखवली तर संघर्ष मिटू शकतो. सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, नवा विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्यांची मदत होते आणि आपल्यातील सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजामुळे मिळते. सामंजस्यातून नकळतपणे काय होतं, आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो. बरोबर, सामंजस्य असेल तर आपल्याला कसं आहे, नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, नवा विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते. आपल्यातील सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक अशी सोपी पद्धत आहे. आणि सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजामुळे मिळते. करून पहामध्ये बघा, तुम्ही अशा अनेक तडजोडी करत असाल तर खाली तुमचेच काही अनुभव आहेत, त्यात आणखी काही अनुभवांची भर घाला. सभागृह तुडुंब भरले आहे. जागा शोधणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या बाकावरील छोट्याशा जागेत सामावून घेता. तुम्हाला गिअर असणारी सायकल हवी आहे, परंतु ताईच्या फीचे पैसेही भरायचे आहेत, तर तुम्ही तुमचा हट्ट बाजूला ठेवता. शेतीच्या बांधावरून शेजाऱ्यांशी सुरू असलेला तुमच्या कुटुंबाचा वाद कोर्टात न जाता तुम्ही संपवला. शेजारचा सोपान आता तुमचा चांगला मित्र झाला. तडजोड कसं आहे, आयुष्यात तडजोड केल्याशिवाय काहीही मिळत नाही, माहीतच आहे. आता आपलं कुटुंब आहे समजा एक, तर कुटुंबात समजा तुम्हाला सायकल हवी आहे आणि ताईला फीचे पैसेही भरायचे, तर कुणाला प्राधान्य दिले गेले पाहिजे, तर ताईची फी भरण्यासाठी प्राधान्य दिले गेले पाहिजे. शेतीच्या बांधावरून शेजाऱ्याशी सुरू असलेला तुमच्या कुटुंबाचा वाद कोर्टात न जाता तुम्ही सामंजस्याने जर सोडवला तर कसं आहे, सगळेच चांगले होतील, सगळेच आपले स्वभाव जुळतील, तसेच भांडणं होणार नाहीत वगैरे वगैरे. सभागृह तुडुंब भरले आणि कुणाला जागा नसेल तर तुम्ही थोडीशी जागा तुमच्यातील बाकावरील तुम्ही देता का, हे असं सगळं तुम्हाला विचारलेलं आहे. याच्यावरती चर्चा करा. करून पहामध्ये तुम्हाला हे सांगितलेले आहे. आता काय सांगितलं आहे, विविध भूमिका पार पाडण्याची संधी. समाजात आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात. एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकांशी जोडले जातो. आपल्या भूमिकांमध्ये अनेकदा बदल होत असतात. बरोबर. आता एकच व्यक्ती आहे, समजा आपण आहोत तर आपल्याला बहिणीची भूमिका पार पाडावी लागते, आईची पार पाडावी लागते, सासूची पार पाडावी. ह्या सगळ्या भूमिका वेगवेगळ्या असतात. समाजात आपल्या वाट्याला कशा अनेक भूमिका येतात. एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक भूमिकेच्याच काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ठरलेली असतात. कुटुंबात बाहेर आपण या भूमिकामुळे काय होतं, अनेकांशी जोडले जातो आणि आपल्या भूमिकामध्ये अनेकदा बदलही होत असतात. विविध भूमिका पार पाडण्याची संधी. आजची तुमची भूमिका स्पष्ट करणारे पुढील पृष्ठावरील चित्र पहा. 20 वर्षानंतर तुम्हाला कोणत्या नव्या भूमिका पार पाडाव्या लागतील याची चर्चा करायला सांगितलेली आहे. बघा, इथे एक चित्र दाखवलेले आहे. इथे तुम्ही आहात छोटे असताना, विद्यार्थिनी, आईबाबांचा मुलगा किंवा मुलगी म्हणून असाल तुम्ही, आजी आजोबांचा नात असाल. बरोबर. शालेय मित्रमंडळ सदस्य, तसेच वर्गप्रतिनिधी, खेळाडू, स्वच्छता दूत आणि बालमित्र संघाचे सभासद. हे सगळं तुम्ही आता आहात. पण 20 वर्षानंतर हे चित्र बदलणार आहेत. तुम्ही आईबाबांची जागा घेणार आहे. त्याच्यानंतर आणखी 20 वर्षांनी 20-25 वर्षांनी आजी आजोबांची जागा घेण्यात, म्हणजे अशा तुमच्या भूमिका बदलत राहणार आहात. समाजाचे नियमन. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी परंपरा यांच्याद्वारे होत असे, परंतु आधुनिक समाजाचे नियमन रूढी परंपरेबरोबरच कायद्यानेही करावे लागते. रूढी परंपरा, संकेत इत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था आणि संघटना करतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. अच्छा, आता अशा रीतीने आपला हा